उच्च न्यायालयानं महापालिकांच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले। महापालिकेतले अधिकारी कायद्याचे रक्षक असतात, पण त्यांच्या निष्क्रियतेमुळे बेकायदेशीर बांधकामं उभी राहतात, अशा कठोर शब्दात उच्च न्यायालयानं महापालिकांच्या कारभारावर भाष्य केलं। बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या विकासकांना सुरक्षा देण्याबाबतची राज्य सरकारसह महापालिकांची भूमिका चुकीची आहे, असंही न्यायालयानं म्हटलेलं आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या एसआरएच्या सर्वेक्षणाचं काम अंतिम टप्प्यात असून मसुदा परिशिष्ट तयार करण्याचं काम सुरू आहे। धारावीतील रहिवाशांच्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी चतुस्तरीय तक्रार निवारण प्रणाली उभारण्याचं काम सुरू करण्यात आलंय। गिरणी कामगारांसाठी वांगणी आणि शेलू इथे 81,000 घरं खासगी विकासकाच्या माध्यमातून बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। मात्र मोठ्या संख्येने गिरणी कामगारांना, गिरणी कामगार संघटनांना त्या दोन्ही ठिकाणची घरं मान्य नसून काही संघटनांनी वांगणीतील प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे, तर काही संघटनांना शेलूतील घरं मान्य असली तरी शेलूच्या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे। गुरुवारी म्हाडाच्या दुसऱ्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात सकाळी 11 वाजता जनता दरबार भरणार आहे। नागरिकांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। लवकरच वर्सोवा जेट्टीचा विकास होणार आहे। स्थानिक मच्छीमार बांधवांच्या विविध समस्या लवकरच मार्गी लावल्या जातील, असं आश्वासन मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिलंय। त्यांना वर्सोवा मच्छीमार जेट्टीची पाहणी करून आढावा घेतलाय। गणेशोत्सवासाठी रेल्वेनं कोकणात जाणाऱ्यांसाठी आजपासून बुकिंग करता येईल। एसटी आणि खासगी वाहनांच्या तुलनेत कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य दिलं जातं। रेल्वेच्या नियमाप्रमाणे गणेशोत्सव 2 महिन्यांवर आल्यानं आता तिकीट बुकिंग सुरू करण्यात आलं। परराज्यातून रेल्वेनं महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या दोन गांजा तस्करांना कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या। मेहताब आलम, इर्शाद आलम शेख आणि लाल अहमद अमीन कोटकी अशी अटक केलेल्या गांजा तस्करीचे नाव आहेत। या दोघांकडून 4,17,000 रुपये किमतीचा 20 किलोहून अधिक गांजा कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला। मोटरमनच्या कॅबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे। मुंब्रा लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून फास्ट ट्रॅकवर काम सुरू आहे। सध्या मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्यात। एका लोकलमध्ये 2 मोटरमन कॅबिनसाठी अंदाजे 1.24 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं जाग झालंय। प्रत्येक रखडलेल्या कामाला गती देण्यात येते। मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवेशासाठी आणि विमा संबंधित गैरव्यवहारांना घालण्यासाठी लोकलच्या दर्शनी भागावर कॅमेरे लावण्याच्या योजनेला आता गती देण्यात आली आहे। मुंबईतील डीएन नगर ते दहिसर आणि अंधेरी ते दहिसर या मेट्रोच्या मार्गिकेवर डिजिटल तिकिटांचा वापर वाढला आहे। 18 जून रोजी एका दिवसात 65% प्रवाशांनी डिजिटल तिकीट काढून मेट्रोनं प्रवास केला। त्यामुळे पेपर तिकिटांचा वापर कमी झाल्यानं पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळते। मुंबईतील वर्सोवा घाटकोपर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली आणि या मार्गिकेवरील प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेत या मार्गावर अतिरिक्त 8 फेऱ्या प्रवासी सेवेत दाखल झाल्यात। त्यामुळे दररोज वर्सोवा ते घाटकोपर या मेट्रोच्या मार्गावर दर 3 मिनिटांनी मेट्रो धावते। महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग महामंडळाची आर्थिक सद्यस्थिती दर्शवणारी श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आलेली आहे। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीचे एकूण महसूल, उत्पन्न, कर्ज, खर्च आणि देयक किती आहेत याबाबतचा आढावा घेणारी श्वेतपत्रिका मांडण्यात आली। या श्वेतपत्रिकेत 45 वर्षाचा कामाचा आढावा घेण्यात आला आहे। मुंबईचा पाणी साठा 27% पोहोचलेला आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 3,88,000 दशलक्ष लिटर पाणी साठा आहे। गेल्या काही दिवसात हा पाणी साठा 8% आला होता, तो आता थेट 27% आल्यानं मुंबईकरांची पाणी चिंता मिटलेली आहे। मुंबईतील कुर्ला भांडूपमध्ये पुढील 4 दिवस दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। कुर्ला आणि भांडूप भागातील रहिवाशांना पवई निमस्तर जलाशयातून पाणी पुरवठा केला जातो। या जलपंपाची दुरुस्ती केल्यानं 4 दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन महापालिकेनं केलंय। मुंबई विमानतळावरून आंब्याची वाहतूक करण्यात आली आहे। लंडन, टोरंटो, न्यूयॉर्कमध्ये मुंबई विमानतळावरून हापूस, चौसा, केसर, बदामी, नीलम या आंब्यांची निर्यात करण्यात आली आहे। यावर्षी आंब्यांच्या निर्यातीमध्ये 9% वाढ करण्यात आली आहे। लोकल ट्रेनमध्ये महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणात वसई रेल्वे पोलिसांनी 5 दिवसांनी गुन्हा दाखल केलाय। चर्चगेट विरार विशेष महिला लोकलमध्ये कविता मेंढालकरला ज्योती सिंग या महिलेनं मारहाण केली। लोकलमध्ये चढण्याच्या वादातून हा प्रकार घडला होता। त्यावेळी ज्योतीनं कविताच्या डोक्यात मोबाईल मारल्यानं कविताचं डोकं फुटून ती रक्तबंबाळ झाली। मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागानं सोनं तस्करी केल्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 2 आरोपींकडून तब्बल 4,24,96,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी सोनं तस्करी करणाऱ्या या 2 कर्मचाऱ्यांनाही अटक केली असून त्या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलंय।
मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नातवानं आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले. त्वचेचा कॅन्सर असल्यानं आजीला कचऱ्यात फेकलं जातंय. मुंबईच्या मालाडमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावरून 11 कोटींचा गांजा जप्त केलाय. बँकॉकहून आलेल्या 2 भारतीय नागरिकांकडून 11 किलो 881 हायड्रोपोनिक गांजा जप्त केलेला आहे. आरोपींनी ट्रॉली बॅगमध्ये हा गांजा लपवला. कल्याणमध्ये 20 किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आलाय. ओडिसातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी केली जात होती. या प्रकरणी कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरींचा अधिवास असून अधूनमधून मगरी तलावाबाहेर येऊन मुक्त संचार करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी परिसरात मगरीचं पिल्लू दिसलं होतं. यामुळे तलावात मगरींची संख्या वाढली असण्याची दाट शक्यता आहे. तर स्थानिक आणि पर्यावरण प्रेमींनी सर्वे करण्याची मागणी केली. यामुळे पुन्हा एकदा तलावातील मगरींचं सर्वेक्षण करण्यात यावं अशी मागणी होते. नवी मुंबईतील कामोठेमध्ये हिट अँड रनची घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या कार चालकानं भरधाव वेगात एका महिलेला धडक देत पार्क केलेल्या गाड्यांना जाऊन धडक दिली. यावेळी नशेबाज कार चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र पोलिसांनी कार ताब्यात घेत कार चालकावर गुन्हा दाखल केला. अंधेरीतील MIDC मधील बिंद्रा सातारी लेक्सी या इमारतीमधील विलास चोरामळे यांच्या 14 वर्षाच्या मुलावर रस्त्यावरील भटक्या श्वानानं हल्ला केला. या हल्ल्यात तो मुलगा प्रचंड प्रमाणात घाबरला. मुलाला घाबरलेल्या अवस्थेत पाहिल्यामुळे विलास चोरामळे आणि त्यांची पत्नी घाबरली आणि सोसायटीच्या आवारात जाऊन नेमकं काय प्रकार घडलाय हे पाहू लागले. याच इमारतीत राहणाऱ्या प्राणीप्रेमी हर्षदा पडवळ यांचा वाद झाला आणि हर्षदा पडवळ कायम तेथील श्वानांना खायला घालतात. विलास आणि हर्षदा यांच्यात या दरम्यान वाद झाला आणि त्या वादाचा अर्धवट व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. गॅस सिलेंडरला गळती झाल्यानं घरात मोठा स्फोट झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या व्हिडिओत सिलेंडरला झालेली गळती तुम्ही पाहू शकता. एका घरात गॅस सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणात गळती होते. त्याचवेळी एक महिला आणि पुरुष सिलेंडर जवळ येतात त्या क्षणी मोठा स्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठलाही अद्याप समजू शकलेला नाही. कासारवडोली घोडबंदर या ठिकाणी रोडवर पार्क केलेल्या 4 वाहनांवर मोठं झाड पडल्याची घटना घडली. यावेळी सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र झाड पडल्यामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. घटनास्थळी पडलेलं झाड अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीनं कापून बाजूला करण्यात आलंय. कल्याण पूर्व येथील शिवांगी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये एक नारळाचं झाड कोसळलंय. हे झाड कोसळल्यानं 3 वाहनांचं नुकसान झालंय. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर ही घटना CCTV मध्ये चित्रित झाली. बोईसर तारापूर MIDC आणि मुंबई अहमदाबादला जोडणाऱ्या बोईसर शिल्लार मार्गाची दुरवस्था झाली आणि या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्याच्या निषेधार्थ स्थानिक तरुणांनी खड्ड्यातील पाण्यात आंघोळ करत निषेध व्यक्त केला. राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून सर्वसाधारणपणे 3री भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील या निर्णयाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेनं दादरमधील शाळांच्या बाहेर स्वाक्षरी मोहीम राबवली. तर मनसेच्या वतीनं एक सही हिंदी सक्ती विरोधाची मोहीम राबवण्यात येते. मुंब्रा येथील खान कंपाऊंड जवळ शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. गेल्या अनेक दिवसांपासून कोर्टाच्या आदेशानुसार खान कंपाऊंड इथं अनधिकृत इमारतींवर महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात येते. या कारवाईला विरोध दर्शवण्यासाठी खान कंपाऊंड इथं शेकडो नागरिक रस्त्यावर उतरून त्यांनी विरोध दर्शवला. अलिबाग गृह रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांच्या विरोधात आता मिनी डोर चालक आक्रमक झाले. आज त्यांनी रस्त्यावर अनोखं आंदोलन केलं. रस्त्यात पडलेले खड्डे, माती, डांबर टाकून भरत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. मात्र ते अर्धवट अवस्थेत आहे. या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले त्यामुळे वाहन चालक हैराण झाले. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला भटाळे तलाव अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य न केल्यानं JCBने तलाव अतिक्रमण मुक्त करून असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला. मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाक उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला. मात्र अद्याप हा पूल सुरू झालेला नाहीये. 10 जूनपर्यंत हा पूल सुरू करण्याचं नियोजन महापालिकेने केलंय. पालघरमधील शिरगाव चौपाटी या परिसरात नागरिकांसाठी मूलभूत सुविधा नाहीये. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. शिरगाव ग्रामपंचायतीने शौचालय आणि चेंजिंग रूमला टाळं लावल्यानं महिला पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. राज्यात कोरोनाचे एकूण 19 रुग्ण सापडले. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक 8 रुग्ण सापडले. तर मृत्यूचा आकडा 32 वर पोहोचला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर हे जिल्हे रक्तदानात आघाडीवर आहेत. रक्तदानात पुणे अव्वल स्थानी तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हिंगोलीत मात्र रक्तदानाचं प्रमाण कमी आहे.
राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईत पुढचे 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पालघरमध्ये संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे। त्याचबरोबर नद्याही प्रवाहित होत आहेत, तर या पावसाचा जोर वाढत राहिल्यास पेरण्या खोळंबण्याची शक्यता आहे।